बदलापूर सी बीच तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात उल्हासनगरमधून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन हाताळायची। संबंधित सेंटरचा परवाना रद्द करण्यात आलाय, तसंच सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले। नागपुरात एलपीजीच्या किमतीत 8.42 रुपयांनी वाढ झाली आहे। व्यावसायिक सीएनजीच्या दरात 20 रुपयांनी वाढ झाली आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किमतीवर परिणाम झाला आहे। कर्जत तालुक्यातील किरवली गावात तरुणी मृणाल बडेकर हिनं सीए परीक्षेत यश मिळवत कर्जत तालुक्याचा मान उंचावलाय। मृणालच्या या यशामुळे कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली। सानपाडामधील सेक्टर 4 मध्ये एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। इराण इस्रायल युद्धात मुंबईतील कांदिवलीच्या दीक्षित सोळंकीचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला। 25 वर्षीय खलाशी दीक्षित सोळंकी यांचा ओमानच्या किनारपट्टीजवळ इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला।